नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर आज आपण बघा एक नवीनसा व्हिडिओ छान सुंदर असा घेऊन आलेलो आहोत. तर आज काय बनवलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता. जी की फ्रेंडशिप सारखी रिबीन मिळते त्याच्यापासून सुंदर हे फूल केलेलं आहे. आणि कशा पद्धतीने केलेलं आहे, ह्याचा वापर कसा होतो, कसा करायचा, हे पूर्ण आपण पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. अशा प्रकारचा ग्लू, त्याचबरोबर कॅनव्हास पेपर आपण गोलकट करून घेतलेला आहे आणि दोन प्रकारचे मणी, लहान मोठे. आणि अशा पद्धतीचे आपल्याला पिन लागणार आहे, सुई. त्याचबरोबर त्याला मी धागा इथं जोडून घेतलेला आहे केशरीच कलरचा, कारण की केशरी रिबीन आहे. आणि मी ती दोन्ही साईडनं आहे ना मेणबत्तीनं पेटवून आहे ना दोन्ही साईडनं थोडी थोडीशी अशी आहे ना काय म्हणतात ते जाळून घेतलेली आहे. जास्त जाळायची नाही आहे. तर सरळ उलटं सुलटं पाहायचं आणि अशा प्रकारे आहे ना हे त्रिकोण आपल्याला तयार करायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने मी करत आहे. लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आहे ना इथे एक आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर पुन्हा अशाच प्रकारे आपल्याला इथं आहे ना बघा त्रिकोण अशा पद्धतीने करायचा आहे. तर अशा पद्धतीने आहे ना पुन्हा इथं स्टिच करायची. प्रत्येक पाकळी तयार ज्यावेळी होते ना त्यावेळी आपल्याला स्टिच ही करायचीच आहे, जेणेकरून आहे ना ते फूल खूप छान आणि सुंदर असं होतं आणि सुटत वगैरे काही नाही. तर मी इथं असं खूप वेळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की मी कशा पद्धतीनं पाकळी केलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही लक्ष देऊन जर ही पाकळी केली ना तर तुमचंही फूल असंच सुंदर आणि छान असं होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने सर्व पाकळ्या आता मी पण करून घेते. त्याच्या आधी आहे बघा पाकळ्या सुटू नये म्हणून आहे ना ती जी आपण पिन घेतली होती ती सर्व पाकळ्या एकत्रित करून खोचायची आहे तिथं. आणि बघा आपल्याला धरायला पण खूप सोपं पडतं, त्यामुळं म्हणून मी इथं ती पिन तुम्हाला घ्यायला सांगितलेली आहे. आणि ती पिन पुन्हा काढायची, जास्त झाल्या की त्या ठिकाणी ती पिन पुन्हा खोचायची आहे. आणि पुन्हा अशा प्रकारे सर्व पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही खरंच सांगते लक्षपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे आणि फूल एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला जमणार पण आहे. त्यामुळे आहे ना खूप लक्ष देऊन बघा. तर अशा पद्धतीनं आता मी पाकळ्या करून घेते. आता मी पुन्हा तुम्हाला दाखवलेलं आहे सर्व पाकळ्या एकत्रित करून पुन्हा एकदा मी ती टाचणी लावून घेतलेली आहे आणि पुन्हा पाकळ्यांना सुरुवात केलेली आहे. दाखवण्याचं एवढंच तात्पर्य होतं की तुम्हाला हे समजावं त्यासाठी. आता इथं तुम्ही पाहू शकताय सर्व पाकळ्या बनवून झालेल्या आहेत आणि शेवटची पाकळी कशा पद्धतीने मी बनवत आहे ते तुम्ही पहा. तर आपण 1 मीटर आणि वरती थोडंसे कापड घेतलं होतं ना ते ह्यासाठीच घेतलेलं होतं. जर कमी कापड पडलेलं असतं ना तर हे फूल आहे ना व्यवस्थित झालं नसतं. तर जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं कट करून टाकलेलं आहे. आणि त्यात तिथं बघा मी कशा पद्धतीनं इथं स्टिच करून घेतलेले आहे डबल, जेणेकरून ते कापड आहे ना सुटलं जाणार नाही. तर अशा पद्धतीनंच तुम्ही पण स्टिच करा म्हणजे फूल अजिबात सुटणार नाही, काय नाही. दोन्ही पाकळ्या एकत्रित करून आहे ना आपल्याला इथं तुम्ही पाहू शकताय पाठीमागच्या साईडून आपल्याला हे स्टिच करायचं आहे, जेणेकरून आहे ना फूल व्यवस्थित असं गोल दिसणार आहे. तर पूर्ण एक जी आपल्याला लाईन आहे ती पूर्ण अशी स्टिच करून घ्यायची आहे पाठीमागच्या साईडची. आणि अजून कोणी नवीन ताई, दादा, मावशी, माझे मित्र मैत्रिणी पाहत असतील तर त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीनं स्टिच करून झालेलं आहे, गाठ मारून घेतली आणि आता ही कट केलेली आहे. तर किती सुंदर दिसते ना हे फूल. आता आपण बघा पुन्हा सुईच्या दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मोत्यांचा वापर इथं करायचा आहे. तर पहिल्यांदा आहे ना एका पाकळीमध्ये व्यवस्थित असं स्टिच करायचं मी दाखवल्याप्रमाणे,
जेणेकरून धागा वरती अजिबात सुटून वगैरे येणार नाही। पुन्हा त्याच पाकळीमध्ये सुई टाकून दोरा वरती घ्यायचा आणि मोती असा छान आपल्याला इथं बसवायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने बसवलेला आहे। एक समानच आपल्याला हे अंतर ठेवायचं आहे। पहिल्यांदा तुम्ही जर करत असाल तर थोडंसं पुढं मागं होईल, पण खूप छान होईल। प्रयत्न करा की समानच आपल्याला मोती बसवायचे आहेत। तर इथं पाहू शकता मी तुम्हाला सविस्तर असं दाखवत आहे आणि डीपमध्येच दाखवत आहे। तर व्यवस्थित अशा पाकळ्या करत राहायच्या आणि व्यवस्थित असे मोती ह्यामध्ये आपण ओवत राहायचे आहेत। पूर्ण मोती आता मी ओवून पण तुम्हाला सर्व दाखवणार आहे। तर इथं पाहू शकता पूर्ण मोती ओवून झालेले आहेत आणि शेवटी पण अशाच पद्धतीने मोती आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्याला ह्याला जॉईंट कशा पद्धतीने करायचं आहे ते दाखवते। तर जी पहिली पाकळी होती ना त्यातलं पहिलं जे पॉइंट आहे तिथं आपल्याला ही सुई टाकून व्यवस्थित असं पाठीमागच्या साईडून आहे ना दोन्ही पाकळ्या एकत्र धरायच्या आणि इथे छान अशी गाठ मारून घ्यायची आहे जेणेकरून ती सुटणार नाही। आता मी कट करून घेते। तर जे मध्ये जे उभं डोंगरासारखं तुम्हाला दिसणार आहे ते पण व्यवस्थित असं आहे ना स्टिच करून घ्यायचं आणि तिथं मोठा मोती आपल्याला लावायचा आहे। त्याच्या आधी व्यवस्थित असं स्टिच करून घ्यायचं आणि हा मोठा मोती आहे ना तो व्यवस्थित इथं डबल वेळा स्टिच करायचा आहे। तर खूप छान आणि सुंदर हे फूल तयार होतं आणि पाठीमागच्या साईडून ह्याला व्यवस्थित अशी गाठ मारायची आहे। तर दोरा थोडासाच राहिलेला होता तर त्यासाठी मी अशा पद्धतीने गाठ मारत आहे। जे राहिलेलं धागे वगैरे ते व्यवस्थित कट करून टाकायचे म्हणजे फिनिशिंगमध्ये पण खूप छान दिसते। तर गाठ मारून झालेली आहे, धागा तोडलेला आहे मी आणि बघा अशा पद्धतीने पुन्हा ते थोडंसं डोंगरासारखं करायचं आहे आणि पाठीमागं मग छोटंसं छिद्र तयार झाल्यासारखं दिसते। तिथंच आपल्याला आहे ना ह्या कॅनव्हास पेपर हा ग्लू लावून आहे ना आपल्याला चिटकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर फुलाला पण हा ग्लू लावायचा आहे। तर हे कशासाठी मी करत आहे ते तुम्हाला पुढे कळलंच, तर व्हिडिओ पहा पूर्ण। तर अशा पद्धतीने हे चिटकून घेतलं आणि थोडंसं वरून आहे ना प्रेस करायचं जेणेकरून आहे ना ह्या फुलाला छान असा आकार येतोय। तर हे दोन्ही फुलं पण किती सुंदर क्यूट दिसतायत ना। आवडले तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा। तर अशा पद्धतीने माझ्याकडे जुनी साडी पिन होती आणि मला त्याला रियूज करायचं होतं। तर अशा पद्धतीने मी बघा त्याला ग्लू लावलेला आहे आणि ह्या फुलाला चिटकून घ्यायचं, छान सुकू द्यायचं आहे। छान सुकल्यावर ते ना हे व्यवस्थित असं निघतंय आपली टाचणी जी आहे ना ती। तर एक 5 मिनिटं सुकवून घेतलं आणि तुम्हाला रुमालाला पण मी लावून दाखवते इथं। तर कशा पद्धतीने हे अशा पद्धतीने लावायचं। तर खूप छान असं साडी पिन म्हणून आपण पुढं पदर ज्यावेळी करतोय ना तिथं लावलं तरी खूप छान दिसते। त्याचबरोबर केसांमध्ये बुचड्यात सुद्धा आपण हे घालू शकतो। तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।